सारखे हायड्रोजन बॉम्ब सारखे आज अणुयुद्ध त्याच्या चाचण्या चालू झालेल्या आहेत आणि त्या जर चाचण्या झाल्या तर 8 ते 10 रिश्टर सारखे भूकंप होतील आणि पृथ्वीत सगळं गडप होऊन जाईल, काही राहणार नाही. एवढे मोठे भूकंप होऊ शकतात. हा प्रलय थांबवायचा असेल तर आपण उद्यापासून, आज आपण एक संकल्प करणार आहोत. उद्या 10:30 वाजता 10:30 वाजता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपण 1 ते 13 अध्याय वाचून प्रत्येक उवाचांना, आत्ता तुमच्याजवळ जो मंत्र आहे, ओम क्षाम पक्ष ज्वाला जिव्हे कराला द्वष्टम प्रत्यंगिराक्षा ह्रीम हुम फट, हा प्रत्यंगिरा मंत्र आहे. हा जर आपण प्रत्येक उवाचांना लावला, त्याचं खूप मोठं अस्त्र, न्यूट्रॉनपेक्षा मोठं अस्त्र तयार होईल आणि जगात जी महासत्ता जे अस्त्र प्रयोग करणार आहेत, अणु चाचण्या करणार आहेत, त्या त्वरित थांबतील एवढं सामर्थ्य. आधी देश वाचवा, धर्म वाचवा. धर्मो रक्षती रक्षका. तुम्ही देशाला वाचवलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणून आता ही वेळ देश रक्षणाची आहे. म्हणून देशाचं रक्षण केल्याशिवाय आणि युद्ध बंद होईपर्यंत आपणाला सप्तशतीचे पाठ चालू ठेवावे लागणार आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक आपण सर्वांना प्रेमानं सांगा, सक्ती नाही, आवडीनं सांगा. आज अनेक संस्था सांगतात महिला सुरक्षित नाहीत. हे चुकीचं काम आहे. आमच्या महिला जर झाशीच्या राणीसारख्या वागल्या, प्रत्येकाला थंडी येईल, त्यांनी हातात 2-2 काचेची कंकणं घालून सप्तशतीचं जर पठण करेल, त्या देहामध्ये आईसाहेब संचार करतील आणि दुष्टांचा नाश करतील. म्हणून तुम्ही पडत्या फळाची आज्ञा समजून दुर्गा सप्तशती वाचलीच पाहिजे असा बाणा ठेवा. त्यात अनमान, कंटाळा, उबग हे सगळं सोडून द्या. देशाला, संस्कृतीला आपल्याला वाचवायचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण हा जो आता मंत्र दिला आहे, आपण आज दिवसभर क्रमशः तो यथाशक्ती करणार आहोत. तुम्ही जेवढा केला तेवढा थोडाच आहे. हे फार मोठं अणुअस्त्र आहे आणि इथून जर आपण हे अस्त्र तयार भारतात केलं, हा देश सुरक्षित राहील. युद्ध लवकरात लवकर बंद होईल. त्यासाठी आपण हे करत आहोत. कोणाची नुकसान करण्यासाठी हे अस्त्र नाही, युद्ध थांबवण्यासाठी आहे. हे पहिलं आपण व्यवस्थित सांगू. जगात चाललेला हा संवार थांबण्यासाठी हे खूप मोठं अस्त्र आहे. हे तुम्हाला कल्पना आहे किंवा नाही मला, आणि यानुसार आपण सबब न सांगता युद्ध बंद होईपर्यंत दुर्गा सप्तशती एक, दुर्गा सप्तशती प्रत्यंगिरा मंत्र एक, प्रत्यंगिरा मंत्र दर उवाचांना म्हणावा. तुमच्या सप्तशतीत 52 उवाच आहेत. या प्रत्येक 52 उवाचांना हा मंत्र 52 वेळा म्हटला जाईल. म्हणून आपण आजपासून त्वरा करून याकडे लक्ष द्यावं. हा संदेश आपण सर्वतोपरी पोचवणार आहोत. आज पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी, विदेश पातळी. उद्या अमेरिकेत सुद्धा आपण पाठ करणार आहोत. ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेत करणार आहोत. युरोप खंडात करणार आहोत. जगातल्या सर्व ठिकाणी, मग त्यात ओमान असेल, दुबई असेल, त्या सर्व ठिकाणी त्या देशांना धोका आहे. तिथे आपले बरेच लोक आहेत, भयभीत झालेले आहेत. पण जे कट्टर सेवेकरी आहेत ते म्हणे आम्ही सप्तशती वाचणारच आहोत युद्ध टाळण्यासाठी. त्यांनी आव्हान तगडं दिलेलं आहे की आम्ही सप्तशती वाचणार आहोत, युद्ध बंद करून दाखवतो म्हणे. त्यांना आपण सहकार्य करावं. हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून आपणाला हे जागतिक मोठं आव्हान आहे. हे 3रं महायुद्ध आहे. आजपर्यंत अशी युद्ध या जगानं कधी पाहिलेली नाही, देशानं पाहिलेली नाही.